दास सुखाचा भाव रे भगवंता तुझ्याच साठी. दुःख निरसनासाठी एकत्र येणारी गर्दी आणि खरोखर संसाराचं जे रहस्य आहे ते रहस्य आहे की हा संसार परिवर्तनीय आहे. हा संसार म्हणजे ज्या इन्क्लुडिंग अवर सेल्फ, हा संसार दुःखमय आहे. हे महापुरुषांनी सुद्धा सांगितलं, तपश्चर्या करणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि आपल्याही अनुभवात आलेलं आहे. परंतु ती जी ऊर्जा असते हे समजून स्वतःमध्ये रमण्याची जी ऊर्जा असते ती आपल्या डेव्हलप नाही झाली आणि त्याच्यामुळे आपण गर्दीचा बळी बनतो किंवा त्याचा हिस्सा बनतो. आणि मग बरेच वेळा की देईल देव, दैव, नशीब असे शब्द बोलण्यातून येतात. समजायचं की आता गर्दीचा हिस्सा बनणं सुरू झालं. दैवात नाही काय करावं, म्हणजे कुठेतरी कर्म करायची ताकद हातोय. किंवा बरेच वेळा एखाद्याला पैसा मिळवण्याची क्षमता नसते, मग ते काय म्हणतात, आपलं तसं नाही, जे मिळेल त्यात आनंदी राहा. म्हणजे अशा शब्दांचा आधार घेऊन स्वतःला एका अनामिक गर्दीचा हिस्सा दाखवतो माणूस. तुम्ही बघा, दुःख निरसनाचा बोर्ड लावा, ही गर्दी जमावी. डोंबाऱ्याचा खेळ पाहायला गर्दी, एखादा हिरो मार्केटमध्ये आला पाहायला गर्दी. परंतु तोच जर एखादा वामन अवतार घेऊन जर बिटको पॉइंटला उभा राहिला, कोणी पाहणार. उलट म्हणजे हे काय जुनी पद्धत आहे. म्हणजे खरोखर जर एखाद्या वेळेला कृष्ण येऊन जहान पार्क आहे त्याच्या त्या सर्कलवर उभा राहिला, असं पुढे असतं का? आणि इथे कशाला येईल कृष्ण? गर्दी नाही म्हणा. पण त्याच ठिकाणी जर का सिरियल मध्ये काम करणारा एखादा कोणी येऊन उभा राहिला नुसता, अरे हा तो आहे की काय, आहे की काय, असं करत 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 लगेच गर्दी. आता गर्दीत हरवून घ्यायचं म्हणजे काय? हा जो शब्द आहे ना, गर्दीत हरवून घ्यावे, याचा सरळ सरळ अर्थ आहे आतला प्रवास आणि सरळ सरळ अर्थ आहे बाहेरच्या जगाला डिनाय करणं, नाकारणं. आता नाकारणं हे निगेटिव्ह होईल, म्हणून बाहेरच्या जगाचा आहे तसा स्वीकार करणं आणि प्रवास आतमध्ये चालू ठेवणं म्हणजे गर्दीत हरवून घ्यायचं. मग अशा गर्दीमध्ये हरवून जाणं म्हणजे काय होतं? तुम्ही बघा, बरेच वेळा मंदिरात दर्शनाला गेले, एखादा कोणी माणूस असतो ना, तो उदास चेहऱ्याने एका बाकावर कोपऱ्यात बसलेला असतो. त्या मंदिरात आलेला असतो पण एक कोपरा धरून, किंवा मुक्तिधाम मंदिर आहे तिथे कुठेतरी जाऊन एका कोपऱ्यात बसेल. समजायचं की कोणीतरी एखाद्या ग्रुपने याचा फुटबॉल केलाय. फुटबॉलमध्ये त्या माणसामध्ये एवढाच फरक असतो की फुटबॉलचा रुसलेला चेहरा दिसत नाही, त्याच्यावर मातीचे डाग असतात. पण माणसाचा फुटबॉल झाला तर तो चेहरा कोणीही वाचू शकतं की याच्या चेहऱ्यावर आज 12 वाजलेले आहे. एकदम उदास. कोणी म्हटलंय तर कसं चाललंय, असं तर बोलत आहे परत चाललंय, कारण फुटबॉल झालेला आहे. म्हणजे आता गोलकीपरने सुद्धा किक मारलेली आहे. आणि असा फुटबॉल झाला की माणूस गर्दीमध्ये जरी असला ना तरी तो स्वतःला हरवून टाकतो त्या गर्दीपासून. मग गर्दीत हरवून घेणं म्हणजे आतला प्रवास आहे. शुक महाराजांना आत्मज्ञानाची आवड होती आणि साक्षीभाव कसा डेव्हलप करायचा, आत्मज्ञान कसं डेव्हलप करायचं, व्यास महाराजांनी सांगितलं की तू जनक राजाकडे जा.
थोडस जरा विचित्र वाटलं की जनक राजा राजा, मी जन्मतःच दिगंबर, मला काही घेणं नाही, तिथं मला पाठवत आहे. मग जनक राजाकडे गेले. ती मजेशीर गंमत स्टोरी आहे, चांगली कथानक सुंदर आहे. त्या कथानकातला छोटासा पार्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला समोरासमोर बसले जनक राजाच्या आणि शुक महाराजांनी विचारलं की व्यास महाराजांनी एवढे पुराण लिहिले, एवढे पुराण लिहिल्यानंतर त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे, मी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाविषयी विचारलं तुमच्याकडे पाठवलं, तर एका राजाकडे काय आत्मज्ञान असू शकतं? आत्मज्ञानाची साधारणतः कसोटी काय आहे की तो माणूस संन्यस्त असला पाहिजे, तो त्यामध्ये रमणारा नसला पाहिजे. तुमच्याकडे काय कसोटी? राजाने सांगितलं की आलेच आहात, काम करा, पण उद्या परवा बोलवायचं. दुसऱ्या दिवशी राजाने सांगितलं की महाराज, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, म्हणजे बिलकुल तेवढ्या करता तर मी आलो. मग एक मस्त पैकी त्यावेळेला दगडाची दिवे आणि खूप अशा जाड वाती केल्या, तो दिवा पेटवला, त्याला हातात दिला आणि दरबारला बोलवलं की यांना आपल्या महालामध्ये मी जिथे बसतो, मी जिथे झोपतो त्याच्या आजूबाजूचा एरिया आहे, तिथून यांना एक प्रदक्षिणा करा. त्याने शुक महाराजांनी सांगितलं की दिव्याचा काय मतलब आहे? त्यामुळे दिव्याचं एकच आहे की तुम्ही फक्त ही ज्योत विझली नाही पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. ज्योत जर विझली तर हाच प्रयोग परत रिपीट होईल आणि ही जर परीक्षा आहे तर तुम्ही फेल डिक्लेअर व्हा. घेतलं सोबत एक माणूस वाटाड्या आणि हे चाललंय. आता राजमहल, आत्ताच तुम्ही जर याचं रामेश्वर मंदिर पाहिलं तर ते किती मोठं आहे मंदिर माहित आहे? 21 कुंडाच्या आंघोळी केल्यानं तर 3-4 किलोमीटर पायी फिरल्यासारखं वाटतं. 6 एकरात. हो, 21 कुंडाच्या नुसत्या आंघोळी केल्यात आणि प्रदक्षिणा घातली तर हा दरवाजा वेगळा रस्त्यावर निघतो, तो दुसरा दरवाजा भलत्याच रस्त्यावर निघतो. 4 दरवाजे आहेत त्या. 3 दरवाजे समुद्राकडून निघतात. इतकं मोठं मंदिर आहे. हा तर राजाचा वाडा होता ना. प्रवास सुरू झाला, तो दरबान जो होता तो पुढे चालत होता. शुक महाराज तो दिवा सांभाळत जो निघाले तर 2.5-3 तास लागले. 2.5-3 तासानंतर आले, राजाच्या समोर ठेवलं आणि एकदम हुश्य केलं. राजा म्हणाला काय झालं? म्हणे विझला नाही दिवा. क्या बात, सुपर. म्हणे आता मला सांगा, तुम्ही याच्या सोबत गेले होते? म्हणे हा. जिथून प्रदक्षिणा सुरू केली ना तर त्यामध्ये काही भागामध्ये हस्ती दंतापासून बनवलेल्या नक्षे होते भिंतीवर, सुंदर नकाशी होती. पाहिली नक्षी हस्ती दंतापासून बनवलेली? म्हणे हा. नाही दिसली. राजस्थानी पॅटर्नचे जे कमानी असतात त्या कमानी पश्चिमेच्या पूर्ण एरियामध्ये काढलेले आहेत तिथले कलाकार म्हणून. बघितले? म्हणे नाही. कमाल आहे तुमची. त्यानंतर तुम्ही जेव्हा दक्षिण दरवाजावर आले तर दक्षिण दरवाजावर शिवाच्या तोंडामध्ये मोठ्या मोठ्या कड्या ठेवलेल्या आहेत, बघितल्या? आणि नक्षीदार शिव आहे. म्हणे हो हे काहीच नाही दिसलं. आणि आता तुम्ही एंट्री करून आले म्हणे तर ते जे गालिचे आहे ना ते बाहेरच्या राज्यांनी आपल्याला दिलेले आहे खास. तो म्हणे तेही नाही समजलं. म्हणे पायाला काही नरम गिरम? म्हणे कसलं पायाला नरम, सगळं ध्यान त्या ज्योतीकडे. तुम्हीच सांगितलं होतं दिवा विझू देऊ नका.
या नकाशा हे काही पाहिलं नाही म्हणे मी. म्हणे एवढा महाग सुंदर आहे आणि तुम्ही काहीच पाहिलं नाही. म्हणे नाही, पण म्हणे यावरून तुम्हाला सांगायचं काय. म्हणे हा पहिला पाठ होता शुक महाराज. ज्या माणसाला माहित आहे की अनित्यम यौवनम रूपम जीवितम धनसंचय, जीवित आणि धनसंचय हे अनित्य आहे, आणि ज्याने सतत मृत्यूची तलवार मानेवर आहे असा विचार मनात धरला, त्याला या जगातल्या नक्षी बसून गेला तरी काय गेलाय. मरणाचं स्मरण ज्याच्या कायम मनात आहे तो त्या पर्लच्या गादीवर जरी झोपला स्प्रिंगच्या, त्याला काय फरक पडतो. कारण त्याच्या स्मरणात काय आहे, मरण आहे. मग मरण ज्याच्या कायम स्मरणात आहे, दिवा त्याची नजर त्या मरणावर आहे की हे मरणार आहे, तर मग तो सुखामध्येही तसाच राहील. आणि तो मोहातही अडकणार नाही, कारण त्याची नजर कुठे आहे, मृत्यूवर नजर आहे. विवेकानंद तरुणांना नेहमी सांगायचे की लोक कधी विचारायचे त्यांना की स्मरण कशाचं ठेवायचं, मग तर ते सांगायचे मरणाचं स्मरण ठेवा. आणि मरणाचं स्मरण ठेवलं तर ना तुम्ही कोणाशी वैर करू शकाल, ना कोणाचा द्वेष करू शकाल. तुम्ही निर्वैर आणि अद्वेष्टा बनण्याचा प्रयत्न होईल तो मरणाचं स्मरण ठेवलं. गर्दीमध्ये काय वैर आहे, द्वेष आहे, पण हा बाहेरचा प्रवास आहे. पण जेव्हा आतला प्रवास होतो, हरवून घ्यायचं असेल गर्दीत, तर ते कसं हरवून घ्यायचं, की सतत चिंतन मरणाचं की हा देह अनित्य आहे, एक दिवस या देहातून जायचं आहे. मग कशाला वैर करू, कशाला द्वेष करू, मला भलेही प्रेम करणं नाही जमणार, पण या दोन गोष्टी कशाला करू, असा तर विचारा स्वतःला प्रश्न. मग तो होईल गर्दीत हरवल्या गेला. कारण सगळी गर्दी मरणावर स्मरण ठेवत नाही. सगळी गर्दीच्या स्मरणात काय काय हे तुम्हाला सांगणं पाहिजे. त्यांना अनलिमिटेड धन पाहिजे, सुंदर सुंदर स्त्रिया पाहिजेत, उंच आभूषणं पाहिजेत, मोठे मोठे पद पाहिजे. परंतु ज्याचं स्मरणामध्ये मरण आहे, मृत्यू आहे, तो त्यांच्यात राहील, पण त्याचा प्रवास आतला सुरू होतो. आणि गर्दीत हरवून घ्यायचं असेल तर प्रवास आतला पाहिजे, शरीर बाहेर असू द्या. देह संसाराचा दास. देह हा संसाराचा दास आहे. तुम्ही घरात गेले की प्रत्येक जण किंवा एखादा त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते काम तुम्हाला सांगेल. माझी पाठी आणली का, एखादा म्हणेल दप्तर आणलं का, दुसरा म्हणेल तुम्हाला सांगितलं होतं ना याच्या मॅचिंगचा दुपट्टा आणा म्हणून, बायको म्हणेल साडीला फॉल लावायचा होता, आणला का. आई वडील म्हणतील नेहमी त्यांचंच करतो आमचं. अशा गर्दीमध्ये त्यांना कुठे मरणाचं स्मरण आहे, आणि ज्यांना मृत्यूचं स्मरण नाही ते गर्दीचा हिस्सा बनणारच. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे शुक महाराज, की तुम्ही सांगितलं तुम्ही राजे असून तुमच्याकडे मला आत्मज्ञान घ्यायला पाठवलं, रिझन काय असं पाहिलं माझ्या वडिलांनी. राजाने सांगितलं की महाराज, मी सतत लक्षात आहे माझ्या की माझ्या मानेवर मृत्यूची तलवार टांगलेली आहे, आणि ज्याच्या मानेवरती मृत्यूची तलवार टांगलेली आहे असं स्मरण ज्याला आहे तो राजभोगात राहिला काय आणि झाडाखाली राहिला काय, त्याला सगळं सारखंच आहे. उद्या परवा दुसरा पाठ होता, पुन्हा जाऊन बसले म्हणजे दुसरा पाठ सांगा. ठीक आहे, चर्चा सुरूच केली होती की कसे कसे पुराणांची रचना झाली, तुमचं कसं झालं ते बोलतच होते. तेवढ्यात एक दूत धावत आला. तो म्हणे महाराज, आपल्या नगरामध्ये आगीने भडका घेतला आहे. महाराज शांत होते. महाराजांनी ऐकलं, ठीक आहे, जे
योग्य असेल ती ऍक्शन घ्या. यांची चर्चा चालू होती. थोड्या वेळाने दुसरा आला. त्याने सांगितलं की आता नगरात आग होती इथपर्यंत ठीक होतं, परंतु सत्संगासाठी जो मंडप टाकला होता त्या मंडपापर्यंत आली आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जी योग्य सोय वाटली ती ऍक्शन घ्या. नंतर सांगितलं दुसरा आला. तो म्हणे महाराज आता तर ज्या ठिकाणी सत्संगासाठी आणि या चर्चेसाठी जे साधू आले होते त्यांच्या टेंट पर्यंत आग आली आहे. तर याने त्या बोलणाऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं शुक महाराजांनी. म्हणजे काय कुठपर्यंत आली? म्हणजे जिथे या धर्मचर्चेसाठी सभेसाठी जे आलेले आहेत विद्वान साधू वगैरे त्यांच्या राहण्याच्या जागेपर्यंत आग आली आहे. तो लगेच उठला ना. तर जनक महाराज म्हणे कुठे चालला? म्हणे हो काय कुठे चालला, माझी लंगोटीन ते सगळं अंगावरचं त्या टेंट मध्ये आहे म्हणे. त्याने सांगितलं खाली बैस, तू कोणासमोर बसलाय? महाराज म्हणे राजासमोर बसलोय. म्हणे मग जे जळालं तर ते दुसरं राजा देणार नाही का? कोणासमोर बसले तुम्ही? राजासमोर बसलाय ना, जळू दे की. मी उठलो का? तो म्हणे नाही, हा दुसरा पाठ आहे. जे मिळवाल त्याच्या विषयीचा मोह नका ठेवा. अंतर प्रवास आहे. मोह म्हणजे गर्दीचा प्रवास. सगळं तेच चाललेलं आहे. कुठे पुत्रमोह आहे, कुठे स्त्रीमोह आहे, धनमोह आहे, वित्तमोह आहे, पदमोह आहे. धावणं चालू आहे. हा अंतर प्रवास आहे. तुम्हाला एकदम क्लिअर चित्र करून टाकलं की जर का गर्दीचा हिस्सा बनायचा असेल तर बनलेले आहेतच ऑलरेडी, पण हरवून घ्यायचं असेल स्वतःला तर आतला प्रवास सुरू करायचा, गर्दीमध्ये राहायचा. काही होत नाही. रामाचा प्रवास एक तसाच झाला. त्यांनी तत्व धरून ठेवले होते, तो आतला प्रवास होता. ही आमच्या रघुकुलाची रीत आहे, ही जी जबान देऊ ती पूर्ण करू. लगेच दुसरा नंबर कृष्णाचा लागला. राहायला जागा नाही काय पांडवांना, खांडववन जाळून टाकलं, खंडवा नगरी उभी केली. खंडवा त्या खांडवनातच जाळलेली नगरी वसवलेली आहे, अशी लोकोक्ती आहे. त्या खंडवावरून खंडवावरून लोकोक्ती आहे. तर हे जी भानगड आहे सगळी, राम आणि कृष्ण हे दोघं जण असे आहे की ते सगळ्यांमध्ये राहिले, पण त्यांचा प्रवास आतला होता, त्यामुळे बाहेरचं काही नाही झालं. नावेमध्ये जर नदी पार करत असाल तर कोणकोणते पथ्य पाळायला लागतात? सिंपल प्रश्न आहे, काही अवघड नाही खूप मोठा. मी तुम्हाला तुमच्या फिजिक्स तुमच्या शालेय संबंधी तर विचारतच नाही. नावेमध्ये प्रवास सुरू केला तर कोणते पथ्य पाळावे लागतात? सांगू दे, आडवं नको बसू. हा, आणि जेव्हा आपण बसतो नावेमध्ये तेव्हा बॅलेन्स होईल नावचं, तसं बसावं लागतं. गुड. 2-4 असेल तर 2 या साईडला, 2 या साईडला. आणि पहिले काय बोलला, कोणतं जॅकेट? डाय जॅकेट. नावेत पाणी नाही उडत. नावेत पाणी नाही. एकच पथ्य आहे फक्त. नाव चालेल कोणीही धुळ्यापासून आग्र्यापर्यंत जो हायवे झालाय तर नावेने गेलाय कधी?
काय कमाल करता, नाही गेलं कोणी? नाव्याने नाही गेलो. नक्की का? हायवेवर नाव आहे असं. तेच तर म्हणतोय, हवेवर नाव चालणारच नाही ना. म्हणजे नावेचा गुण काय, पाण्यावरच चालेल. तुम्ही म्हणाल की मी जंगलात जाऊन राहतो, तिथे लोक येतीलच. गर्दी सुटतच नाही कुठेच. पथ्य आपण पाळायची असते, तेव्हा गर्दीत हरवल्या जातात. मी म्हणाल की गर्दी सुटून जाईल, गर्दी नाही सुटत. इथून गेले तिकडे सुरू होईल. आपल्या वणीचं काय झालं? वणीची देवी इतक्या उंच डोंगरावर होते, लोक पायी जातच होते की नाही. आणि आता हा. पहिल्यांदा देवीने काय विचार केला असेल, झंझट नाहीये आता, इतक्या उंच कोणी. 2020 मध्ये तिलाच वनरून किचनचं घर पाहायची पाळी आली असते. कुठे आता इथे एवढी गर्दी आहे, सकाळ संध्याकाळ घंट्या वाजतात. म्हणून गर्दीचा राग द्वेष करायची भानगडच नाहीये. तुमचा प्रवास कुठे चाललाय तो आतमध्ये पाहिजे. मग काय करायचं, गर्दीत राहा, पण गर्दीला आतमध्ये नका घुसू देऊ. आतापर्यंत चुकून जे तुम्ही मित्र बनवले असतील ते झालं आता पाणी. आणि आता तुम्हाला कळाली नाव. नाव म्हणजे तुमचं लाईफ, म्हणजे तुमची बॉडी, तुमचं शरीर, तुमचं मन, बुद्धी, अहंकार सगळं. आता याच्यात आजचापर्यंत जे पाणी घुसलंय ना, त्याने शिक्षणाची वाट लागली, वेळेची वाट लागली, इरेग्युलॅरिटी आली, काहीच नाही राहिलं ना. आता ह्याच्या पुढे जर ते पथ्य पाळलं की ह्या गर्दीत राहायचं आहे, पण ते आतमध्ये नाही घुसू द्यायचं, तर सगळं नाही. समजलं? काय समजलं सांग? या गर्दीत म्हणजे नाही, लोकांचं नको बोलू, तुझ्या मित्रांचं बोल. त्यांच्याकडून जे निगेटिव्ह थॉट्स वगैरे असतात ते म्हणजे आपल्या पॉझिटिव्ह येशील. म्हणजे काही जर आपल्याला शिकण्यासारखं असेल तर ते घ्यायचं फक्त. आणि मग शिक्षण शिकण्यासारखं असतं तर आतापर्यंत तुझं किती उन्नती झाली असती तुझी. शिकायसारखं होतं का आतापर्यंत ज्यांच्या सोबत होता? तूच सांग आणि खरं सांग. मग काय शिकायसारखं होतं असतं तर आताच दिसलं असतं. या भाई, बरोबर आहे की नाही? शिकायसारखं काय होतं का? शिकलेलं विसरायसारखं सगळं होतं. मनोरंजन होत्या, चकाट्या होत्या, फिरणं होतं, इकडे तिकडे सगळं काय होतं. शिकायसारखं काय होतं? एक गोष्ट सांग फक्त, हे मी शिकलो चांगली. एक तरी आहे का शिकायसारखी की जी सांगितली तुम्ही 4 लोकांमध्ये अभिमानाने की हे आम्ही आमच्या मित्रांपासून शिकलो. म्हणजे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, मी काही तुम्हाला दोष देत नाहीये. परंतु जे आजपर्यंत ज्या लोकांमध्ये तुम्ही होते, काय प्रगती झाली? त्या मित्रांनी कधी सांगितलं का तुम्हाला की का रे, एखादा भुकेला माणूस आहे तर त्याला जेवण दिलं का? आणि तुझ्यापेक्षा सिनियर आहे त्यांचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ऐकून घेतल्याशिवाय भस्कनमध्ये बोलून इन्सल्ट नाही केला पाहिजे. एक तरी सापडला असं सांगणारा? मग कसं काय म्हणतो की निगेटिव्ह घेऊ नये, पॉझिटिव्ह घेऊ? पॉझिटिव्ह आहेच कुठे? दुसरा कसा आहे ते जाऊ दे, पण तुम्ही त्याचा रिस्पेक्ट ठेवता की नाही ठेवत? आणि जर तुमच्या लाईफ मध्ये रिस्पेक्ट नसेलच देणं घेणं तर बुडालं, मग जहाजच बुडालं. यातून काय शिकवलं त्यांनी? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या मित्राने तरी तुला जे चांगल्या थॉटचं पुस्तक आहे, 13 थिंग्स मेंटली स्ट्रॉंग पीपल डोंट डू, किंवा फाइंडिंग युअर एलिमेंट्स, किंवा हाऊ टू विन, अशी काही पुस्तकं दिले का भेट म्हणून? त्यांच्या डोक्यातच नाही, त्यांनाच सुचत नाहीये. मग कुठून आलं पॉझिटिव्ह? तर आता काय कराल तुम्ही त्यांचं ते सांग.
ते तर अजून तुमचे मित्रच आहे की नाही. आता तुम्ही काय कराल त्याचं? आणि जे करत असाल तेच सांगा, आणि अजूनही धरून ठेवत असाल तर तेही सांगा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न पडला की काय करायचं? सोडताच येत नाही. इतनी सोडता की येत नाही. दोस्ती आहे, सोडता येत. हो. मग सांग ना पटकन. मी तेच विचारतोय ना, काय करणार आहे तू उद्यापासून त्याचं? आणि सोडा असं मी नाही सांगत आहे, मी सांगतोय की तुम्हाला काय मिळालं ते सांगा. बरोबर आहे, मी बोललो का सोडा असं? तुम्ही काय कराल ते सांगा त्यांचं. नाही तर त्यांच्यापासून तुमच्या लाईफ मध्ये काय प्रकाश पडला ते सांगा. हिंमत लागते, आणि ती हिंमत कमी पडते. कारण ती हिंमत अशी आहे की त्यांना जर सोडलं तर याची डेव्हलपमेंट व्हायला रस्ते मोकळे होऊन जातील, पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे ही हिंमत पहिले लागेल. हा, माझ्या लाईफमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे ही जर हिंमत असेल तरच सांगू शकेल डायरेक्ट ये नाही चलेगा. आणि गर्दीत हरून घेणं म्हणजे तुम्ही सगळ्यांचे मित्र बना. महावीराने खूप चांगला शब्द काढलाय मित्राच्या संबंधी. त्यांनी सांगितलं, तुम्हाला लाईफ मध्ये जर असं वाटलं की कुछ बनना ही है, प्रत्येक जणच बनायसाठी हे झंझट करतोय, प्रयत्न करतोय, आणि जर बनावंसच वाटलं तर कल्याण मित्र बना, बस. पण तुम्ही दुसऱ्याचे कल्याण मित्र असले पाहिजे. तुमचा मित्र कोणी नको आहे, तुमचा मित्र तुम्हीच. आणि याच्याकरता पुस्तकाचे संदर्भ द्यायची गरजच नाहीये. तुमचे जर थोडेसे डोळे उघडे असतील तर तुम्हाला समजून नाही. कल्याण मित्र बनायचं असेल तर कल्याण मित्र, अदरवाईज काही नाही. नात्यातली मधुरता जपायची. मैत्री हे नातं आहे, नात्यातली मधुरता जपायची, पण त्याच्यामध्ये पाखंडीपणा नको, चिकटियसपणा नको. आणि ती मधुरता जर जपता नाही आली तर मग काय होईल? तुम्हीच सांगाल माझे 10 मित्र आहेत, पण त्या 10 विचारलं ते म्हणतात नाही नाही, आम्ही तर फक्त जस्ट जात असतो, आम्ही काही मित्र असं काही नाही म्हणा, खूप जास्त क्लोज नाही आहे भैया. पण कोणीतरी असं म्हणायला पाहिजे की ते माझे मित्र आहेत. मग त्याच्याकरता तुमच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल, आणि या गोष्टीची हिंमत कमी पडते आहे आज. बघ ना, त्यांना सोडायचा विचार आला तरी तुला सगळं की काय कर, कसं सोडू आता. आणि गंमत अशी आहे की मी सोडायला सांगितलेलं नाही, मी विचारलं त्यानंतर तुम्ही काय करणार आहे. कारण तुमचा अनुभव आहे ना, काहीच घडलेलं नाहीये. पॉझिटिव्ह काही घडलंय का? प्रगतिकारक काही घडलंय का? तू कन्फर्म सांग. असं म्हणजे काय, हो की नाही? काय घडलं? घडलं ते का रे? घडलंय काही जे आजपर्यंत आपल्या बॅगेत घेऊन फिरतोय ते? घडलंय काही? काय रे भाऊ मयूर, घडलंय काही? मग यांना यांच्याच मित्रांनी स्टेटस पाहून विचारलं यांना, बास किती ऍड करता याच्या काय करता? तुम्ही किती ऍड करता बा असं. अच्छा, बाय. यांनी मला सांगितलं मला. ही ऍड आहे काय? हा, आपण जे वाटतोय तेव्हा असं. अच्छा, ती ऍड आहे. बघा म्हणजे त्याला सांगितलं, त्याला विचार किती आतापर्यंत किती लोकांना काय केलं म्हणा. तुझ्या हातून एक तरी पावडा दिला. काय दिलं काय करू शकतो ते सांग म्हटलं त्यांना, विचार त्यांना. मग आता अशांना सोबत घेऊन फिरण्यात काय मजा आहे? ते तर तुमच्या बॉडीच्या वजनाला अजून ओझप टाकतील. मला चांगले रिप्लाय आले, गुड, खूप चांगले काम करतोय असं. हो, पण असे जे भेटले ते तुम्हाला आता त्यांनीच दाखवून दिलं. ज्या वेळेला माणूस बोलतो ना, त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर एक मोठी गंमत लक्षात येते. घडव तुम्हाला आता हे व्यवहारातलं सांगून टाकतो.
की मी काय करतो, समोरचा माणूस बोलायला लागला की मी शांततेने ऐकतो. तो जे बोलतो ना तेच तो असतो. हा, आणि हे लक्षात घ्यायचं की हा जे बोलतोय म्हणजे हा हेच आहे. मग ठरवायचं की पास में रखने का की दूर रखने का. मैत्री ठेवायची की नाही ठेवायची. कारण हे सायकोलॉजी आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तुम्ही फक्त तुमच्या लोकांमध्ये जाऊन बसा आणि काहीच बोलू नका, बघा ते आपोआप सुरू होतात. आजकाल काय ते सोशल ह्याच्यामध्ये जातात ना, वाटणं करतात, मग थोडीशी चढून गेली वाटते याला, सुरू होऊन जाते. हे बाय हो म्हणताय. हा. आपल्या जवळचे काही भेटले तर म्हणतील काय 15 दिवस झाले मस्त तिथं त्यांच्या सोबत. समजून घ्यायचं थोडा म्हणता की तुम्हाला डायरेक्ट एंट्री. म्हणजे हे जिंकून येईल ते. कुकरची शिट्टी वाजली की समजदार स्त्रिया ओळखून घेतात खिचडी होते, भाजी शिजते की वरण भात आहे. शिट्टी वाजल्याबरोबर काय होतं माहिती आहे ना. वाफ मारायला. तू कधी कुकर लावलंच नाही का, मग कसं काय बोलत नाही. काय होतं, हो बाय नुसती हवा येते का, वाफ पण येत नाही. नुसती वाज येते. हा, महत्वाचं ते आहे की ते तुम्ही कितीही दाबून ठेवा, ते बरोबर वाजली की बरोबर बाहेर येते. मग बोलायला लागला माणूस की लक्ष ठेवायचं की हा काय बोलतोय. ते सगळे ते लक्षात येऊन जातं की कशी क्वालिटी आहे. याने पण आपल्याला स्पष्ट अजून सांगितलंच नाही की तू काय करणार आहे उद्यापासून. कॉन्फिडेंटली सांगितलं. confidently. हा, तू एकदा आम्हाला सांगून टाक ना की माझ्याच्याने काही नाही होणार, आम्ही तुझा पिच्छा सोडतो, दुसरा धरतो. ते फक्त आता स्कूल फ्रेंड्सचे ग्रुप हे बघ, आम्हाला ते मोठं लांब लचक भाषण ठेवत नाही. तू काय करणार आहे तेवढंच सांग. काकाचं फ्रेंड्स जास्त क्लोजच नव्हतं कसं काय सांगू? मग तू कसं काय म्हटलं की त्यांच्यामध्ये राहून काही फायदा नाही झाला, क्लोज नव्हता, हे आता पण मी बोलतोय ना. त्यांच्यातल्या म्हणजे कधी जर ट्युशनच्या काही थांबलो फ्रेंड सोबत, त्यांच्याकडनं असं पॉझिटिव्ह घेण्यासारखं काही नव्हतं. पण मग तरी पण त्यांच्यात रमत होता ना. असं एकदम रमायचं वगैरे नाही, म्हणजे क्लोज कधी गेलोच नाही त्यांच्या. क्लोज गेलाच नाही. नाही. आता क्लोज गेला होता की नाही होता ते कसं समजायचं की तुम्ही क्लोज गेले की नाही गेले. आता तू यांच्या सोबत आज जेवला, मग तू यांच्या क्लोज आहे की दूर आहे. कसं समजायचं ते. नाही तर हा उद्या हे म्हणेल की मी जेवलो त्यांच्यात पण त्यांच्यात क्लोज नव्हतो. हो, बरोबर. काही बोलत नाही तो, काही बोलत नाही तो. हो, म्हणजेच काय मला होतं काय समजायचं ते. तेच ना. मग प्रश्नचिन्ह तोच आहे. नाही तर एकदा सांगून टाक की माझा मित्राचा हा, जो काही इथल्या- प्रकरण आहे ते बंद करून टाका. ते प्रकरण म्हणजे मग आपण इथंच क्लोज करू. मी ते नाही म्हणत की आज तो म्हणत होता क्लोज जाणं म्हणजे कसं समजायचं म्हणून म्हणे. मी इथल्याबद्दलही एखाद्या वेळेला तुझ्या मनात येईल कुछ नाही अभी चल रहा है तो जरा क्लोज आहे, बाद में बोल देंगे नाही आहे. काय करशील मग तर गर्दीचाच एक हिस्सा होऊन जाईल लाईफ मध्ये, बाकी काही नाही होणार. आम्ही ते होऊ नये म्हणून तुला हलवतोय, जाग करतोय की तू तसा हिस्सा नको बनू, तुझा वेळ तिकडे नको जाऊ देऊ. मॉल मध्ये तू गेलाय कोणाच्या कामासाठी गेलाय. नाही म्हणजे आपलेच लोक आहेत सगळे घरगुती आहेत. फ्रेंड सोबत राहिलं. कसं कोणाचं काम होतं? काम कोणाला झालं. मग तुझं काही काम होतं का? नाही. पण तू गेला की नाही? मग हेच आम्हाला म्हणायचं आहे, गर्दीचा हिस्सा झाला ना. तुला काहीच घ्यायचं नव्हतं, द्यायचं नव्हतं, हे तर नक्की आहे ना. मग गेलास की नाही? मग आता तू ज्यांच्या सोबत गेल्या
त्यांच्या सोबत क्लोज होता की लांब होता? म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे ना, तेव्हा कुठे याला समाधान भेटेल की हा काही सांगत नाही. मला पहिले एक विचारा की आमचा मित्र आहे की नाही तो काय आम्हाला मित्र समजतो की नाही हो, हे सांग, म्हणजे आताच त्याला चिंता झाली. तर तुझ्या क्लोज राहायचं की नाही म्हणजे बरोबर चांगला पळतील मला. चांगलं शिकवतो की नाही? नाही आता तू हे बघ, याला खरेदी काहीच करायची नव्हती, हा त्यांच्या सोबत गेला आणि हाच आता म्हणतो की मी काही क्लोज नव्हतो. काका मी इथल्यांना तर कधी मित्र मानलंच नाही. पुढचं बोलूया, पुढचं बोलूया. तुझं घाम नको बोलू. नाही मी ह्याला एकदम माझ्या भावासारखं मानलेलं आहे. आणि राहिलं फ्रेंडची गोष्ट तर मी त्यांना ट्युशन टाइम मध्ये ना फक्त म्हणजे ते कधी असं कामात येतील तेवढ्या पुरतं तेवढं राहिलं त्यांच्यासोबत. ते मान्य आहे, पण मी त्याबद्दल काही बोललो नाही. माझा प्रश्न होता, तू मॉलमध्ये गेला होता का? तू म्हणे गेलो होतो. ते आता त्यांच्याकडनं हा कधी येस, काही काम हीच गर्दीची भावना आहे. हे गर्दी आहे, गर्दी ही आहे. कॉलेज लाईफ आम्ही जगलो. आम्ही तर इलेक्शन जिंकून आलो कॉलेजमध्ये 2 वेळा. पॉलिटिक्स कॉलेजमध्ये का आम्ही केलं नाही का? पण नीती होती, असं नव्हतं. नुसतं नाव पाहिलं पॅनलवर तर धडाधड प्रत्येक क्लासमध्ये CR निवडून द्यायचे. पण नावाने नुसतं हे यांचं पॅनल आहे, बस संपलं. GS कॉलेजला खामगावच्या जेव्हा गेलो पहिल्याच वर्षी, त्या दिवशी फर्स्ट टाइम मध्येच त्यांनी क्लास रिप्रेझेंटेटिव्ह करून टाकलं. तिथं एकच वर्ष केलं. पण ही जी गोष्ट आहे, तुम्ही असं नका समजू. मी जे सांगतोय तुम्हाला, तो अनुभव सांगतोय की तुम्ही दुसऱ्याचे चांगले मित्र बना. चांगले मित्र बना म्हणजे काय? तुम्ही गर्दीचा भाग नका बनू. तुमच्याकडनं काय, हे जे जग आहे ना, ह्या जगासाठी तुम्ही आहे. हे जग तुमच्यासाठी नाही आहे. हे झालं गर्दीत हरवून घेणं. की हा काम करतो कंपनीमध्ये, तर याने असं मनातच नाही आणायचं की कंपनी याच्या पाठीशी उभी राहील. नॉट नेस पॉसिबल. एकच याने मनात कायम ठेवलं पाहिजे की मी कंपनीसाठी आहे, कंपनी माझ्यासाठी नाही. आर्किटेक्टचं काम करणारा हा, याने हे डोक्यातच ठेवायला पाहिजे की मी ज्याचं काम करतो मी त्याच्यासाठी आहे, तो माझ्यासाठी नाही. तो केव्हाही 5-10 हजार बुडून टाकू शकतो. आणि ते 10,000 मिळवण्याकरता त्यातलं 2-4 हजाराचं डिझेल खर्च करायला लावेल. दिल की नाही तरी शंका आहे. तर हे ठरवूनच ठेवायचं. ज्याने हे मनात ठरवलं की मी या जगासाठी आहे, एवढंच, मग फिकीर सोडा. मग तुम्ही त्या गर्दीचा हिस्सा नाही बनत. कारण आता तुम्ही जगात आहे, पण तुम्ही जगासाठी आहे. जग तुमच्यासाठी नाही आहे. हे उपनिषदकारांचं म्हणणं आहे. गृहस्थाश्रम इतका सोपा नाही आहे. म्हणून लग्न करायच्या अगोदर पहिले स्वतःला चेक करा, गर्दीचा हिस्सा बनताय का, तर करा लग्न. पण लग्न करायच्या अगोदर जर स्वतःला चेक केलं आणि ते कसं स्वतःमध्ये डेव्हलप केले, मग बोल्यावर चढा. तुम्हाला जर बॅलन्स साधता आला नाही, 2 कुटुंब एका ठिकाणी सांभाळता आले नाही, कसलं मॅरेज आलंय? खोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. तो बॅलन्स साधता आला पाहिजे. त्याच्यासाठी वाटेल त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, माहित आहे? आणि तरीही त्याची बोंब करायची नाही की असं त्याग केला म्हणून. नाही तर गर्दीचा हिस्सा आहे. जी तारीख लग्नाची लग्नपत्रिकेवर छापलेली असते, त्याच्या 1 वर्षाच्या आत कोर्टात दावा जातो. हा गर्दीचा हिस्सा नाही तर काय? कारण काय तर बाकीचे लोक करतात, ते हुंडा घेतात. आम्हाला काय वाईट आहे? मग आम्ही पोराला एवढं शिकवलं, आम्ही मुलीला एवढं शिकवलं, मग आमची मुलगी 10 वेळा घरी येईल. कारण आम्ही एवढं शिकवलं, आम्ही मुलाला एवढं शिकवलं, आम्हाला चांगली मुलगी पाहिजे. गर्दीचाच हिस्सा झाले ना. प्रेम कुठे राहिला त्या? तो व्यवहार आहे. तिथं अकाउंटन्सी आहे.
की जिथे डेबिट पडेल तिथे क्रेडिट होईल आणि जिथे क्रेडिट पडेल तिथे डेबिटही होईल. अकाउंटन्सी आहे ती. मग काय अकाउंटन्सी करायला आले का व्यवहारामध्ये? जीवन हे काय अकाउंटन्सी आहे? अरे काही काही वेळेला तर स्वतःच्या जवळचं सुद्धा लुटून द्यावं लागतं. त्याला म्हणतात लाईफ. लाईफ म्हणजे असं नाही की मी एवढं दिलं तर तू एवढं दे. लाईफच्या विषयी तुम्हाला पाहायचं असेल तर सावरकर बघा, भगतसिंग बघा, त्यांनी लुटून दिलं. कोणते सुख पाहिले होते या लोकांनी लाईफ मध्ये? तेव्हा कुठे जाऊन ते लोक दुसऱ्याच्या गळ्यातला ताईत बनवू शकले. स्वतःचे पैसे खर्च करून त्यांचे बॅनर लागतात. आपलेच पैसे मित्रांना द्यायचे आणि तुमचेही छापा आणि माझाही छापा असं नाही. छोटे छोटे तोंड असतात ना त्याच्यावर. कोण आता आहे काहीच कळत नाही. नेमका कोण काय आहे. अर्थात तो राजकारणी भाग असेल, तो काय असेल ते असेल, परंतु गर्दीचाच भाग आहे. ज्याचा आतला प्रवास सुरू झाला तो गर्दीत राहिले, दिसेलही गर्दीत, तो गर्दीचा हिस्सा नाही. त्याचं जीवन जे आहे ते त्याने घडवणं सुरू केलेलं आहे. त्याचं जीवन दुसरे नाही घडवत. गर्दीमध्ये काय होतं, त्या गर्दीचं जे लाईफ असेल तेच तुम्हाला जगावं लागतं. तुम्ही त्याच्या मागे पुढे गेले बाजूला. तुम्ही एखाद्या संप्रदायामध्ये गेले, त्यांनी सांगितलं की तुम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद नाही खायचा आहे, तुम्हाला जिथे गेले तिथे पांढरेच कपडे घालायचे, तुम्ही चप्पल घालायचीच नाही आहे. आणि तुम्ही तसं पहिल्यांदा एंट्री केली गर्दीत आणि नंतर मग तुम्ही पांढरे कपडे घालणं सोडून दिले, चप्पल घालणं सोडून दिलं, ते सगळेचे सगळे एकत्र येऊन तुम्हाला वाईट टाकतील. कारण तुम्ही आता गर्दीचा हिस्सा होते. आणि नुसतंच वाईट नाही टाकणार, तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक सुखाला कशी कात्री मारायची त्याचाही विचार करते. ही नवी 2 व्हीलर घेतली का, पेट्रोलच्या टाकीत साखर टाकून देते. काय होतं ना पेट्रोलच्या टाकीत साखर टाकल्यावर? हा? तुम्ही करून पाहिलाय कधी? पेट्रोलच्या टाकीत साखर. तर असं अंतरप्रवास जर सुरू झाला ना मग मजा आहे. कल्याण मित्र बनायचं, पण तो कल्याण मित्र दुसऱ्याचा पाहिजे. ज्याचा आतमधला प्रवास सुरू झाला, ज्याने आतमध्ये जीवन शोधणं सुरू केलं ना, तो बरोबर दुसऱ्याचा कल्याण मित्र बनेल. पण ज्याने जीवनच बाहेर शोधणं सुरू केलं, आणि गंमत तर अशी आहे की मृत्यूच्या वेळेला बॉडी पहिले जाळतात, नंतर माणूस मरतो, की पहिले माणूस मरतो मग बॉडी जाळतात? काय होतं? कन्फर्म आहे ना? बॉडी केव्हा जाळतात? मरतो म्हणजे काय होतं? हा, म्हणजे आता फिजिकल बॉडी आहे आणि अजून एक काहीतरी आतमध्ये आहे, म्हणजे बरे काही नाव द्या त्याला, प्राण, आत्मा, काही काही आहे ना ते आतमध्ये. म्हणजे तो पहिले जाईल, जो आतला आहे तो पहिले जाईल. म्हणजे जो पहिले जातो तो आतला असतो. मग इम्पॉर्टंट आतला होता की बाहेरचा होता? गर्दीमध्ये आतल्याला ध्यानात ठेवलं तर बाहेरचं काही नाही करत. म्हणून मृत्यू आजचा दिवस आहे, उद्याची सकाळ आहे. जेव्हाही सकाळ होईल खुश होऊन जायचं की अरे वा, एक दिन और मिल गया. आणि दिवस भेटलाच आहे ना, तर मग आज मस्त सगळ्यांवर प्रेम करू, मग आज सगळ्यांशी खूप आनंद शेअर करू.
मग आज आपलं जरी दुःख असलं तरी ते झाकून ठेवू, सगळ्यांच्या सुखामध्ये संमिलित होऊ. 8-15 दिवस तर जगून पहा असं. मजा येऊन जाईल. गर्दीमध्येच राहाल पण इतका आनंद असेल की जे लोक यज्ञ या तप तीर्थ इकडे तिकडे गावभर हिंडतात त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त सुखी, की तुम्ही काहीच करत नाहीये. अर्थात ते चूक आहे असा अर्थ नका लावून घेऊ. म्हणजे तीर्थयात्रा जप तप योग या हे चूक नाही आहे, कारण त्यातही जर आतला प्रवास होत असेल तरी तोच इफेक्ट मिळेल. पण इथे कोणी व्यवसायाने व्यस्त आहे, कोणी कशाने व्यस्त आहे, त्याला ते तेवढं शक्य होईल नाही होईल. पण हा सोपा मार्ग आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळून दिवस निघाला की खुश होऊन जा की आज मला उठवलं. नसतं उठलं तर काय झालं असतं? काय लोक झोपेत मेले नाही? तुमच्या माहितीत तरी आहे की नाही की झोपेत गेले म्हणून? आहे ना? म्हणजे ही गोष्ट तर कन्फर्म आहे ना तुम्हाला की झोपेत जातो. मग दिवस निघाल्याचा आनंद कधी झाला? अरे बहुत मजा आहे, आज झाला व दिवस निघाला. मग तुम्हाला वाटलं की दिवस निघाल्या निघाल्या कोणाला तरी सकाळी सकाळी म्हणावं की अरे वा वा कसं चाललंय, तर बोलून घ्या लगेच. भरोसाने दुपारी राहाल की नाही? एखादा लहान पोर आलं धावत तुमच्या जवळ, लगेच त्याला जागा देऊन टाका की यस ये पैसे, त्याच्या मनाने जगू द्या. किती बेस्ट आहे लाईफ. प्रत्येकाचा रिस्पेक्ट, प्रत्येकाचा सन्मान, प्रत्येकाचा आदर. काही जास्त नाहीये, नाही काही फार मोठी गोष्ट आहे का? एखाद्याला रिस्पेक्ट देणं म्हणजे काही मोठं नॉलेज लागतं का? सांगा तुम्ही की बाबा रिस्पेक्ट घ्यायला काही कोर्स आहे, काही पॅरामीटर आहे त्याला की जो अशी डिग्री घेईल तोच रिस्पेक्ट देईल, बाकी त्यांनी नाही देणार असं काही आहे? विनयशीलतेसाठी काही पैसे लागतात की तुमचं विनयशीलतेचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हीच विनयी राहायचं, बाकीच्यांनी ताट राहायचं, असं काही आहे? मग बिघडतं कुठं? काय फरक पडतो आदर केला दुसऱ्याचा? काय फरक पडतो आनंदी राहिला? आणि काय फरक पडतो की जेव्हा तुम्हाला काही शारीरिक दुखणं आहे, मानसिक त्रास आहे आणि तरी तुम्ही गंभीर आहात, स्थिर आहात? काय फरक पडतो? याला काही पैसे लागतात? किंवा असं काही आहे की नाही नाही तुम्ही ह्या एरियातले मग तुम्हाला असं तर त्या एरियातले आहेत असं काही आहे? मग रिस्पेक्ट द्यायला प्रॉब्लेम काय आहे? विनयी बनायला प्रॉब्लेम काय? कारण ह्या गोष्टी ज्याच्यात आहे तो गरजेचा हिस्सा बनणार नाही असं मला वाटतं. जिथे की एखाद्या समारंभामध्ये कोणी भेटलं तर घरच्या आई वडिलांना सांगावं लागतं की जरा नमस्कार कर बरं, आणि याच्यामध्ये मोठं मोठं वाटतंय सांगावं लागतं. असं बोलून मी तुम्हाला पुरातन पाठ मध्ये नेण्याचा प्रयत्न नाही करत, पण यातून एका गोष्टीकडे तुमची नजर वळवायला लावतो की आतला प्रवास जर झाला, जो की सगळ्यात पहिले जातो आणि नंतर जे राहतं त्याला जाळलं जातं. बरोबर आहे ना? कारण आता हे तुम्हीच सांगितलंय की आतला गेल्यावरच जाळतात. म्हणजे महत्व कोणाला होतं? जो इम्पॉर्टंट आहे तो पहिले जातो, आणि जो गेल्यानंतर जे राहतं ते माती, मग ते मातीत जाळून टाकतात. हिंदू धर्मामध्ये जाळणं आणि गाडणं ह्या दोन्ही गोष्टी आहेत. माहित आहे तुम्हाला? दोन्ही गोष्टी आहेत. सांग कशा? आमच्या परिवारात काही जे आहेत काका त्यांच्यामध्ये ते फिरतात, काही एकत्र राहतात. मी ते नाही म्हणत. जाळणं आणि गाडणं एकाच व्यक्तीविषयी आहे. जे समाधीवर येतात त्यांना ते मानव पण ते हो, पण त्याला जमिनीत पूर्ण पुरतात ना. माझं काय म्हणणं आहे, जाळतात आणि गाडतात एकालाच, एकाच व्यक्तीला दोन क्रिया आहेत. अस्थि विसर्जनचे काय आहे का? नाही. थांब, मयूर सांग. दिवा जाळतात आणि मी व्यक्ती, मेलेल्या व्यक्तीविषयी बोलतोय.
तरी तेव्हा म्हणतो तुला की दाल बाटी खाऊन घे. हल्ली नंतर काय? काय गं? हा सांग. हिंदूंमध्ये काय करतात की प्रेत जाळल्यानंतर जी रक्षा राहते ना ती रक्षा जमिनीत पुरतात. म्हणजे जाळणं आणि गाडणं एका संबंधित आहे. बाकीच्या धर्मांमध्ये मृतदेहाला जमिनीत पुरणं एकच प्रकार आहे. हिंदूंमध्ये 2 प्रकार आहे. ते ऍप्लिकेबल करत नाही. वेदांमध्ये किंवा पुरातन धर्मांमध्ये ग्रंथांमध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की व्यक्तीला जाळल्यानंतर ती जी रक्षा आहे, आता ती नदीकाठी स्मशान असल्यामुळे नदीत टाकून द्यायचे, परंतु तसं नाहीये. जिथे नदीकाठी स्मशान आहे तिथे नदीत टाकणं, तर ते जे हाड आहे ते नदीत टाकले जातात, पण जी रक्षा आहे ती पुरल्या जाते. आणि जसं जसं विज्ञान प्रगत झालं तसं तसं त्यात फरक पडत गेला. परंतु हे 2 विधी हिंदूंमध्ये आहेत. तर गर्दीत हरून घ्यायचा आपण विचार करत होतो. गर्दीत हरून घ्यायचं असेल तर गर्दी नाही सोडायची. ना गर्दीचा स्वीकार आहे ना तिरस्कार आहे. मग काय आहे तर आपला आतला प्रवास आहे. बस अंतर्विसावा आहे की मी आतमध्ये आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. बाहेरच्यांविषयी काय पाहिजे? तक्रार नाही पाहिजे. बाहेरच्यांविषयी काय? मागणी नाही पाहिजे. मी तुम्हाला धीरे धीरे ह्या 2 गोष्टी आचरणात आणून तुमचा आतला प्रवास वाढवतोय. आणि त्यातला अनुभव या गड्याला आला होता की भूक लागली तर कसं होतं. पहिल्यांदा जाणीव झाली की नाही की भूक लागली मागायचं नाहीये, तेव्हा आतून जाणवतं. नाही तर माहितीच नाही पडत कधीच. तुम्ही मागत राहिले तर आतमधली कधी तडप जाणवेल. तुम्ही तक्रार करत राहिले तर कधी जाणवणारच नाही की तुम्ही काही वेगळे आहात. तुम्ही त्यांचाच एक पार्ट आहे. सगळेच तक्रारी करताय. उलट तुम्ही नाही केलं तर त्यांच्यात राहून तुम्ही वेगळे आहे. तुमचा आंतरप्रवास चालू आहे. आणि हे अजून नाही. आता अनायासे लॉकडाऊन वाढलं तर ह्या 2 नियमांचा पिरियडही वाढलाच ऑटोमॅटिकली. पण तरीही 17 मे नंतर हे जे 2 नियम आहे हे 17 मे नंतर 3 महिने पुढे चालू ठेवण्याला कोण संमती देत आहे तुमच्यापैकी? असं गुड. पुढे 3 महिने. हा नवीन मेंबर आहे, याला माहित नाही. तर कोणते 2 नियम? मागणी मागणी करायची, करायची, तक्रार तक्रार करायची. काहीच नाही बरं तक्रार. हे 2 नियम जर पाळले ना तर तुमचा सगळा आतला प्रवास चालू आहे. आणि हे 2 नियम नाही आहे तर गर्दीचा प्रवास आहे. चल रे भाई चल रे. आणि मग जास्त करून कळप करून जे प्राणी राहतात त्यांचा अभ्यास करा. आणि एकटे जे राहतात त्यांचा अभ्यास करा. आत्मसुखामध्ये तल्लीन असणं, स्वतःमध्ये उतरणं म्हणजे हरवून घेण्यासारखं. महावीर ज्या वेळेला घर सोडून जायची भाषा करायचे ना त्यावेळेला त्यांचा भाऊ सांगायचा की तुला नाही जाता येणार, तू आईची परवानगी घे. मग ते आईकडे गेले की आई म्हणायची भाऊ किती दिवस आहे माझं लाईफ तरी, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जाऊ नको. एकचदा आईने सांगितलं की मी आहे तोपर्यंत नको जाऊ. दुसऱ्या दिवसापासून असं काही झालं की प्रत्येक जण विचारायचा की तो आहे कुठे. 2 मजली घर होतं म्हणे, वरच्या रूम मध्ये असेल कोणी. ह्या मोठे मोठे घरं होते ना त्यांचे. आपल्या आपल्या तालात अंतरप्रवास सुरू करून टाकला. ठीक आहे मला परवानगी नाही बाहेर जायची, पण आतमध्ये जायची तर आहे की नाही. बाहेर जायची परवानगी नसू दे, पण माझ्यात उतरायची परवानगी ती तर प्रत्येकालाच आहे की नाही.
आणि मग त्यातून धीरे धीरे मग त्या ज्या गोष्टी होत्या अंतर्प्रवासाच्या, की बाह्य जगामध्ये काही नाही करायचं, त्या अंतर्प्रवासाच्या गोष्टी मग भगवान बुद्धाशी लिंकअप झाल्या, की जोपर्यंत तुम्ही बाह्य जग जिवंत ठेवाल तोपर्यंत तुमच्या विचारांवर बंधन येणार नाही. तुम्ही साक्षी बना. साक्षी बना म्हणजे काय? त्या भानगडीपासून दूर व्हा. साक्षी केव्हा बनेल माणूस? जेव्हा पण नाही. जेव्हा त्या पाठ- ऍक्टिव्हिटी मधून दूर होईल. मग साक्षी बना. तर हे जग निर्माण केलंय आम्ही, मग पहिल्यांदा आम्हीच आमचे साक्षी बनायला पाहिजे. मग तिथून थॉट आला विपश्यना, टू सी आवर सेल्फ. विपश्यना हा तो थॉट आहे की जगाचं जाऊ दे, जगाला पाहू तेव्हा पाहू. पहिले हे जग निर्माण कोणी केलंय? हे जग आपण निर्माण केलंय की नाही? कसं काय? तुझ्या अंगातलं शर्ट कोणी घेतलंय? म्हणजे मग कोणी केलं ते? घराची चॉईस कोणी केली? हा, म्हणजे ते बांधकाम कोणी केलं ते जाऊ दे. तू घेतलं ना त्याची कॅश देऊन, बांधकामाची व्हॅल्यू देऊन घेतलं ना ते, म्हणजे कोणी केलं ते? हे लोक तू कसे जोडले? हे कोणी? हे ऑलरेडी निर्माण होते, पण आता हे तुझ्या संपर्कात आहे की नाही? म्हणजे हे तुझ्याजवळ आले कसे? म्हणजे तू केल्याशिवाय आले का? म्हणजे हे कसं काय तयार झालं? मग तू ऍग्री आहे म्हणूनच झालं. आता हा नियम प्रत्येकालाच लागेल. तुम्ही म्हणाल की मी काही नाही केलं. अरे हे तुम्हीच केलेलं आहे सगळं. म्हणजे आपण जे जग निर्माण केलं, मग त्या जगाकडे नुसतं पाहत बसून उपयोग आहे का? मग ते जग निर्माण करणारा जो आहे त्याने स्वतःकडे बघायचं, म्हणजे तो अंतर्प्रवास आहे. मग तो ह्या जगात हरवल्यासारखाच आहे. भगवान बुद्ध बसलेले होते ध्यानस्थ. ओशोच्या मासिकात वाचलेली गोष्ट आहे. आणि अशी संध्याकाळची वेळ होती, गावाच्या बाहेरचा पार्ट होता, झाडाखाली बसलेले होते. तिकडनं एक सुंदर स्त्री अशी धावत धावत इकडे गेली. तिच्या मागे 2 जण आले, हातात दारूच्या बाटल्या. म्हणजे हे दुकानं काही आसपासून नाही, त्यांच्या वेळपासून चालू आहे. त्यामुळे जितके संत, जितके महापुरुष जुने, तेवढ्याच ह्या गोष्टी जुन्या आहेत, फक्त पर्सेंटेज कमी होत. 2 जण धावत आले आणि त्यांनी विचारलं, म्हणे महाराज इथून कोणी गेलं का? तो त्यांनी विचारलं कोणी म्हणजे काय? म्हणे नाही, एक स्त्री गेली का इथून? आणि ती कोणत्या दिशेला? त्यांनी सांगितलं एक सावली गेली, पण स्त्री होती की पुरुष होती नाही सांगता येणार. तुम्ही खूप उशीर केला. उशीर केला म्हणजे काय? म्हणे तुम्ही थोडे आधी, काही वर्षाआधी जर मला भेटले असते तर मी सांगितलं असतं स्त्री आहे की पुरुष आहे. आता नाही सांगू शकत, कारण आता अंतर्प्रवासात असतो, माहित नाही. सावली गेली एवढं सांगू शकतो. ते म्हणाले अरे बापरे, कुठे विचारताय ना, सुंदर स्त्री होती. तेवढे ते तुम्हाला आहे, तुम्हाला वाटतं सुंदर स्त्री, मला तर सावली वाटली. आधी विचारलं असतं तर लगेच सांगितलं असतं की बघा स्त्री इकडे गेली, अशी तशी आहे, कलर जाईल. उशीर केला, आता काय उपयोग? अंतर्प्रवास जगामध्ये होते की नाही? 500 पेक्षा जास्त सुरुवातीला शिष्य होते त्यांचे. 5 पासून 500 पर्यंत गेले होते. नंतर वाढले सगळे. मग नंतर स्त्रियांनाही दीक्षा मिळाली, सगळं वाढत गेलं. पण त्यांच्यामध्ये असून सुद्धा त्यांच्या मूर्त्या अजूनही जपान, चीन मध्ये मास्टर आर्ट साठी वापरल्या जातात. अंतर्प्रवासाचं लक्ष ते थोडी कुठे राहिले, ते एवढ्या लोकांमध्ये होतेच ना. आपल्याकडे तरी कमी साधन आहे, 500, 1000
भिक्षू भिक्षुणी किती होते, त्यांची संगती व्हायची त्यावेळेला त्यांच्या संघाचे नियम ठरायचे सगळे मिळून. एवढं सगळं होतं, एवढा प्रवास आतला. तर त्यांनी त्यातून एक थॉट काढला की गर्दीत हरवून घ्यायचं असेल ना, तर जो स्वतःलाच पहिले हरवायला शिकला तो गर्दीत हरवल्यासारखाच जा. म्हणजे काय केलं त्याने, स्वतःच ऑब्झर्वेशन सुरू की माझ्याकडे कोणते विचार येतात, मी लोकांशी कसा वागतो, मी लोकांशी कसा बोलतो, हेच ऑब्झर्वेशन सुरू झालं. मग तुम्हाला चुकून बोलल्या गेलं असं म्हणायची गरज नाही, चुकून झालं असं एक्सक्युजेसची गरज नाही मग, कारण तुम्ही ऑब्झर्वेशन स्वतःच सुरू केलं की मी काय बोलतोय, हा प्रसंग काय, मी काय करून राहिलो, माझी इथे ऍक्शन कशी पाहिजे. हे जे आतल्या प्रवासात समजतं ते बाहेरच्या जगामध्ये रमल्यानंतर समजत नाही. उद्या भजनाच्या पहिल्या कडव्याची सुरुवात करू.